सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपावरून वाल्मिक कराड यांना मोक्का लागलाय। आज बीडमधील न्यायालयामध्ये सुनावणीसाठी आरोपी वाल्मिक कराड यांना हजर करण्यात आलं होतं। दरम्यान कोर्टामध्ये सुनावणीच्या वेळी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या का झाली याचं खरं कारण मात्र पहिल्यांदा समोर आलंय। नेमकं ते कारण काय होतं हे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बीडमधील कोर्टामध्ये आज वाल्मिक कराडला हजर केलं असता सीआयडीने कोर्टामध्ये जवळपास 9 महत्त्वाचे मुद्दे मांडले। यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण देखील पुढे आलंय। आवादा कंपनीकडून मागितलेली खंडणी आणि त्याला असलेला संतोष देशमुख यांचा विरोध, यामुळे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा युक्तिवाद सीआयडीने कोर्टामध्ये केला। आवादा कंपनीकडून खंडणी मिळवण्यात सरपंच संतोष देशमुख हे मोठा अडथळा ठरत होते। त्यामुळेच कराडच्या इशाऱ्यावरून त्यांची हत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यावेळी आवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुदर्शन घुले तसेच वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी धमकावून देखील कंपनीने त्यांना खंडणी दिलेली नव्हती। या दरम्यान आवादा कंपनीची बाजू घेत सरपंच असलेले संतोष देशमुख हे मध्ये पडले आणि त्यांनी सुदर्शन घुलेला खंडणी घेण्यापासून रोखलं। त्यामुळेच वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह इतर आरोपींनी कट रचून अगोदर सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांची निर्गुण हत्या केल्याचा दावा सीआयडी आणि एसआयटी कडून कोर्टामध्ये करण्यात आलेला आहे।